वाईट दिवस असोत, त्या प्रत्येक परिस्थितीत परमेश्वर त्याचं गौरव प्रकट करत असतो. कोणी आमेन म्हणणार का? तुमच्या जीवनात चांगली परिस्थिती जरी असली तरी त्या चांगल्या परिस्थितीमध्ये देव त्याचं गौरव तर करून घेईलच, पण कधी तुमच्या जीवनात संकट जरी आली तरी त्या संकटांचं रूपांतर देव त्याच्या गौरवात करत असतो. कधी कधी ना आपल्याला सुरुवातीला पुढे काय घडणार ते माहित नसतं. आपण आहे त्या परिस्थितीवरती लगेच विश्वास ठेवतो. अरे असं झालं, आता कसं होणार, हे असं घडलं, माझ्या जीवनात असं संकट आलं, माझ्या जीवनात अडचण आली, पुढं काय होणार. बऱ्याच वेळेला आपल्याला पुढच्या गोष्टी कळत नसतात आणि त्या न कळल्यामुळे कितीतरी वेळा आपण दुःखी आणि व्याकुळ होत असतो. एकदा म्हणजे मी पूर्वी असं देवाकडे प्रार्थना करायचो की देवा मला विमानात बसव. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. लई प्रार्थना करायचो, रडून रडून, देवा मला विमानात बसव. मग मला देवाचा आवाज आला, अरे विमान मागू नको, सेवा माग. दुबईला जाताना तू काय गाडवीच्या शिखरावर बसून नाही जाणार. किती लोक आमेन म्हणतील? तुला विमानातच घेऊन जाईल की देव. सेवा माग, सेवा. काय माग? आवाज खोल आहे तुमचा. काय माग? देव म्हटलं सेवा माग. आणि मी सेवा मागितली आणि मला एक दिवस प्रसंग आला की पहिल्यांदा मला विमानात बसायचं होतं. आणि मग माझं तिकीट बुक झालं आणि मला मुंबई ते औरंगाबाद प्रवास करायचा होता. जालन्याला अशी ओपन एअर मीटिंग होती आणि मग त्या विमानाच्या प्रवासाने पहिल्यांदा मी निघालो. पण आता सगळ्यांना असं दाखवायचं की माझा नेहमीचाच प्रवास चालू आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? कधी कधी आम्ही असं वागतो नाही का एकदम, की आम्हाला एकदम सवय. कसा बसा त्या विमानात जाऊन पोहोचलो. आता जसं तिथं पोहोचलो, खिडकी बरोबर विंडोचं सीट घेतलं होतं, खिडकीतलं बसलो. एक माणूस माझ्या बाजूला आणि पलीकडे त्याची मिसेस, असं आम्ही तिघं एका लाईन मध्ये बसलो विमानात. आता मी असं दाखवतो की आपला रोजचाच प्रवास आहे. तुम्ही ऐकलं का मी काय म्हटलं? मी असं दाखवत होतो जसा माझा रोजचाच प्रवास आहे आणि एकदम नॉर्मल नॅचरल असा बसलो. बाहेर बघतो एकदम मस्त, जसं काय आपला रोजचा प्रवास आहे. सवय नव्हती कधी. विमान निघालं. आता त्याचा आवाज ऐकून मला वाटलं बिघडलंय. आवाजच एवढा येतो त्याचा की तो आवाज पहिल्यांदा आपण ऐकला हातमध्ये बसून म्हटलं काय बिघडलंय का काय झालंय. पण आपल्याला हे दाखवायचंय शेजारच्यांना की आपण नेहमी विमानात प्रवास करत आहेत. जे ते धावायला लागलं आणि मला कसं तरी होतंय, पण मी घट्ट धरून बसलोय. आपल्याला दाखवायचं की आपण नेहमी विमानात बसतो. आणि अशी जमीन सोडल्या सोडल्या माझ्या पोटात असा गोळा आला. मी गपकन असे पोट धरलं माझं. ए प्रभू. शेजारचा बोलतो क्या हुआ? म्हणलं कुछ नाही. म्हणलं आता चव जायची गोष्ट झाली आपली, आता काय करायचं. परत जरा सावरलो, नीट बसलो. चहा आला. बाकीच्या दोघांना दुधाचा चहा, मलाच का काळा दिला? नाही प्रश्न. चॉकलेट दिलं त्याच्या बरोबर. म्हटलं आपण नंतर खाऊ. असला कडवट चहा पिलो. आणि नंतर विमानात उतरायची वेळ आली. म्हटलं आता हे चॉकलेट जे आहे ते आपण खाऊन घेऊ. देवाच्या प्रिय लोकांना काही वेळ झाला आणि म्हटलं आता विमान उतरायच्या आत पहिलं चॉकलेट खाऊ. आता ते चॉकलेट पण तुटाना, निघाना त्याचं. तिकडं बघतोय, इकडं खिडकीकडे बघून दाताने तोडतोय. क्षमस्व. कशी तरी ती पुडी उघडली ती चॉकलेटची आणि हात बघतोय दुधाची पावडर. तुम्हाला कळालं मी काय म्हणतोय? असे आपल्याकडे पास्टर आले तर ज्यांना विमानाचं काहीच माहित नव्हतं. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांना नंतर म्हटलं आता काय करू. आता पहिला काळा चहा पिऊन घेतला आपण, आता दुधाची पावडर सापडली. अशा अनेक गमती जमती त्या प्रवासात झाल्या. आज आपण हसतोय, पण त्या दिवशी माझं तोंड उतरलं होतं. काय असतं ना की तुम्हाला पुढं काय ते माहित नसलं, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव नसला, तुम्ही निराश होऊ शकता. पण एक देव आहे की त्या प्रभूला कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस माहित आहे. ज्या देवाला सगळं माहित आहे त्या देवाचे तुम्ही बच्चे आहात. हालेलुया. त्याला माहित आहे त्याचं गौरव कसं करून घ्यायचं. संकटात परमेश्वर त्याचं गौरव करून घेतो. अडचणीमध्ये देव त्याचं गौरव प्रकट केल्याशिवाय राहत नाही. अडचणी आल्या म्हणून त्या विमानाच्या प्रवासासारखं तुमचं होतं. अरे बापरे आता काय होईल, हे काय करायचं आणि ते काय करायचं. काही असो,
प्रत्येक गोष्टीचा शेवट देवाच्या गौरवाने होणार आहे. मी म्हटलं प्रत्येक गोष्टीचा शेवट देवाच्या गौरवाने होणार आहे. तुमच्या जीवनात आलेल्या आजाराने तुम्ही मरणार नाही. मी म्हटलं त्या आजारामध्ये देवाचा गौरव होणार आहे. पाऊस आला तरी माझ्या देवाचा गौरव कोणी थांबवू शकत नाही. अडचणी आल्या तरी देवाचा गौरव थांबणार नाही. जे देवाच्या प्लॅनिंग मध्ये आहे ते होणारच. आजची रात्र देवाच्या गौरवाची रात्र आहे. योहान 14 अध्याय 13 वचन, पुत्राच्या ठाई पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. येशू सर्व काही करायला तयार आहे. कशासाठी? पुत्राच्या ठाई पित्याचा गौरव व्हावा म्हणून. येशूचं नाव घेतल्याने तुमची मागणी पूर्ण होईल एवढं तुम्हाला माहित आहे. जेही मागाल कोणाच्या नावाने मागा? येशूच्या नावाने. पिक्चरच्या एखाद्या ऍक्टरच्या नावाने मागू नका. गेलेले भूत कदाचित परत येतील. ऐकताय का तुम्ही? एकच नाव आकाशाखाली पृथ्वीवरती देण्यात आलंय. ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. हालेलुया. त्या एका नावामध्ये अद्भुत गोष्टी घडतात. ते एक नाव आमच्यासाठी दिलंय की त्याद्वारे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होतं. पण फक्त ते आमचं मागणं प्राप्त व्हावं हा त्याचा उद्देश नाही. ज्यावेळेस आम्हाला काही प्राप्त होईल त्यावेळेस आम्ही कुणाचा गौरव करणार? कुणाचं? परमेश्वराचं गौरव करणार. देवाच्या गौरवासाठी परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करत राहतो. येशूचं गौरव प्रकट व्हावं म्हणून आमच्या जीवनात गोष्टी घडतात. येशूचं गौरव व्हावं. प्रत्येक अडचणीत आम्हाला माहित पाहिजे की आता देवाच्या गौरवाची वेळ आली आहे. प्रेज द लॉर्ड. असं संकट तिकडून आलं निघालं की इकडे थरथर काप नाही होऊ द्यायचा आपला. अडचण तिकडून निघाली, तिकडून प्रॉब्लेम समोरून येतोय, आपल्या जीवनात दुःख तिकडून येत आहे, इथंच लांबून दुःख बघितलं. कोविडच्या काळात तर किती लोकांना त्या कोविडच्या भीतीनेच किती लोकांना त्रास झालेला आहे. अडचण पाहूनच कितीतरी लोकांना भय वाटतं, भीती वाटते. परंतु आज देवाला सांगायचंय की अडचणीत पण देवा मी तुझा गौरव करणार आहे. माझ्या संकटात मी तुझा गौरव करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कुठल्याही गोष्टीचं रूपांतर देव त्याच्या गौरवात करत असतो. प्रियांनो, योहान याचा 9वा अध्याय आणि 1 ते 7 वचन तुमच्यासाठी पटकन वाचतो. ऐका. योहान 9, 1 ते 7. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. जन्मांध म्हणजे सकाळपासून आंधळा झालेला नाही. कधीपासून? जन्मापासून आंधळा झालेला एक व्यक्ती त्या ठिकाणी येशूच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले. येशूला काय विचारलं पहा. शिष्य विचारतात, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या किंवा ह्याच्या आई बापाच्या? येशू ख्रिस्त चाललाय, शिष्य चाललेत सगळे आपापल्या मार्गाने. आंधळ्याने काही सांगितलं नाही माझ्याकडे बघा. बर्तिमाई सारखा तो ओरडत नव्हता. तो बिचारा आपला गपचूप बसलाय एक बाजूला. त्याचं भीक मागण्याचंच काम असेल ते करत आपला एक बाजूला बसलाय. जाता जाता शिष्यांनी पाहिलं जन्मांध बसलाय आणि त्यांनी येशूला प्रश्न विचारला की हा आंधळा कशामुळे झालाय? ह्याच्या पापामुळे की ह्याच्या आई बापाच्या पापामुळे? कुणाच्या पापामुळे? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. आमेन. हालेलुया. ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावीत. हा व्यक्ती जो आंधळा आहे त्याच्या ठाई देवाचं कार्य प्रकट व्हावं. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं ते जन्मांध म्हणजे त्याचा जन्मापासून तो आंधळा होता. ज्या दिवशी ते बाळ म्हणून तो जन्माला आला असेल, आई बापांनी बघितलं असेल, अरे याचे डोळे कुठे आहेत? अंध लेकरू जन्माला आले घरात. आता किती ते आई बाप दुःखी झाले असतील. आयुष्यभर त्याला त्या दुःखात आणि त्या त्रासात त्याला जीवन काढावं लागणार आहे. त्या संकटात त्या अडचणीत त्याला राहावं लागणार आहे. पण देवाला धन्यवाद द्या, ज्याची येशू बरोबर भेट होते त्याच्या जीवनाचा इतिहास रचला जातो. जे त्याने अपेक्षा केली नव्हती त्या गोष्टी त्याच्या जीवनात घडायला सुरुवात होते. येशू बरोबरची एक भेट तुमच्या जीवनाला एक फार मोठं वळण देऊ शकते. आज रात्री प्रभूला हाक मारणं गरजेचं आहे. आज रात्री प्रभूकडे येणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीमध्ये शिष्यांच्या त्या प्रश्नाला येशू ख्रिस्ताने उत्तर दिलेलं आहे. जे काही आहे
ते देवाच्या गौरवासाठी आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे असे बोलून तो भूमीवर थुंकला. येशूने काय केलं? भूमीवर, येशू भूमीवर थुंकला. आज जर एखादा म्हणत असेल पास्टर हातलाही दुखतोय आणि मी पचकन एखाद्याच्या हातावर थुंकलो आरोग्यासाठी, म्हणतील असे पास्टर आणले तुम्ही. ऐकताय का तुम्ही चर्च? येशू भूमीवरती थुंकला आणि येशूने काय केलं की त्या थुंकीने त्या मातीमध्ये त्यांनी चिखल केला. चिखल घेऊन काय केलं असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला म्हटले जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. आमेन. हालेलुया. एक आंधळा व्यक्ती येशूला भेटतो. येशू त्याच्या समोर आहे तरी तो बरा झाला नाही. येशूने त्याला हात लावला तरी तो बरा झाला नाही. येशू त्याच्याविषयी बोलतोय तरी तो बरा झाला नाही. येशूने सांगितलेलं ज्यावेळेस त्याने ऐकलं, शिलोवरती गेला, तिथून पुढे त्याच्या जीवनात चमत्कार झाला. आमेन. हालेलुया. शिलोवरती जा. शिलोचं काय वैशिष्ट्य आहे? मंदिरामध्ये शुद्धीकरणासाठी जे पाणी वापरलं जायचं ते शिलो तळ्याचं होतं आणि त्या ठिकाणी गेल्यामुळे प्रभूचा शब्द ऐकल्यामुळे त्याच्या जीवनात अद्भुत आणि महान काम झालं. जन्मांध आहे परंतु त्या जन्मांधाला प्रभूने आरोग्य दिलं. आणि पुढे जर तुम्ही ती वचनं वाचत याल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. लोक त्याला विचारतायत तुला कुणी बरं केलं, काय झालं, काय नाही. लोकांना विश्वास बसेना त्याच्याकडे पाहून. त्याने एकच सांगितलं, मला ते बाकी काही माहित नाही, मी आंधळा होतो पण आता मी डोळस आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मी आंधळा होतो पण मी आता डोळस आहे. मी आंधळा होतो पण मी आता डोळस आहे. मला काही दिसत नव्हतं पण मी आता पाहू शकतो. मी जन्माचा आंधळा होतो पण आता मी पाहू शकतो कारण की मला येशूने आरोग्य दिलं आहे. ज्या स्थितीत लोकांनी तुम्हाला पाहिलंय ती स्थिती आज नंतर बदलणार आहे प्रियांनो. ज्या दुःखात ज्या यातनेत लोकांनी तुम्हाला पाहिलं, फक्त येशूच्या गौरवासाठी परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. हे दुःख, या अडचणी, ही संकट तुमचा नाश करण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनात देवाचं गौरव प्रकट व्हावं म्हणून आलेले आहे. हालेलुया. देवाचं गौरव तुमच्या जीवनात प्रकट व्हावं, प्रभूचं नाव जीवनामध्ये उंच व्हावं म्हणून सगळी परिस्थिती आहे प्रियांनो. प्रत्येक संकटाचं रूपांतर देवाच्या गौरवामध्ये होणार आहे. अडचण आली की आनंद करायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? थोडं कठीण आहे, थोडं कठीण आहे. हालेलुया. एखाद्या ठिकाणी तुम्हाला बँकेचा हप्ता भरायचा आहे आणि अकाउंटवरती पैसे नाहीत, त्या दिवशी आनंद करायचा. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? कठीण आहे, कठीण आहे. लोक म्हणतील का असतो? काय नाही, प्रभू चमत्कार करणार आहे. माझ्या चमत्काराची वेळ आली आहे, माझ्या आशीर्वादाची वेळ आलेली आहे, माझ्या जीवनात देवाचं गौरव होण्याची वेळ आलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जन्मांधाला दृष्टी मिळाली. परमेश्वराने त्याच्यासाठी अद्भुत आणि महान काम केलं आणि ह्या गोष्टीत एक पक्क येशूने सांगितलं की हा आंधळा का झालाय तर त्याच्या जीवनातून देवाचं गौरव व्हावं. त्याची परिस्थिती बदलली प्रियांनो. कदाचित एखादी समस्या बऱ्याच काळापासून आपल्या जीवनात असेल, त्या समस्येचं, त्या अडचणीचं तुम्हाला उत्तर मिळत नसेल, पण आज रात्री तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. आज रात्री प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आजची रात्र तुमच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण असणार आहे. तुमचं दुःख आनंदात बदलल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. स्तोत्रसंहिता 119 आणि 71 वचन. स्तोत्रसंहिता 119 आणि त्यातलं 71 वचन. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले. सगळ्यांनी म्हणा, मी पीडित झाल्यामुळे. मोठ्या आवाजात, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले. कारण त्यामुळे, मोठ्या आवाजात, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. मी पीडित झाल्यामुळे दावीद म्हणतोय.
दावीद राजा सांगत आहे, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. संकट, अडचणी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात. आणि आज ज्याही दुःखांमधून तुम्ही जात आहात, ज्या अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात, त्या अडचणींकडे पाहून म्हणायचं की आज देवाच्या गौरवाचा दिवस आहे. आमेन. कारण की अडचणी आहेत, अडचणी निघून जातील, परंतु देवाचं नाव कायमस्वरूपी आपल्या जीवनात प्रकट होत राहणार आहे. देवाचं गौरव आमच्या जीवनात कायमस्वरूपी प्रकट होत राहणार आहे. देवाचं नाव आमच्या जीवनातून उंच आणि उंच होत राहणार आहे. आमेन. हालेलुया. योहान याचा 11वा अध्याय आणि 1 ते 4 वचन आपण वाचलं. योहान 11, 1 ते 4. बेथानी येथील लाजार नावाचा एक मनुष्य आजारी होता. लाजाराची बहीण मार्था आणि मारिया. किती सुंदर परिवार आहे. मार्था किचन मध्ये असायची, मारिया येशूच्या चरणाशी बसायची. ह्या परिवारात येशूचं नेहमी येणं जाणं असायचं. बेथानी मधला हा परिवार आहे आणि ह्या परिवाराविषयी बायबल सांगतं, बेथानी येथील लाजार नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजार भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. काय निरोप पाठवला? ज्याच्यावर तुझे प्रेम आहे तो आजारी आहे. काय सिच्युएशन आहे या ठिकाणी? ज्या परिवारामध्ये येशू ख्रिस्त वारंवार जात आहे, त्या कुटुंबाला देवाच्या वचनाबद्दल येशू ख्रिस्त वारंवार सांगत आहे. तिथं भोजन करणं, त्यांच्या बरोबर उठणं बसणं, त्या परिवारामध्ये निरंतर प्रभू येशू ख्रिस्त बेथानीला गेला की त्या घरी तो जायचंच. आणि तिथं जाऊन त्यांना भेटणं, त्यांना वचन शिकवणं, त्यांच्या बरोबर वेळ घालवणं, हा येशू ख्रिस्त नेहमी प्रभू हा त्याचा नेहमी येणं जाणं त्यांच्या घरी असायचं. या प्रकारे त्याचं वर्तन नव्हतं, या प्रकारे तो लोकांना भेटत होता. प्रियांनो, त्या घरी जाऊन मारियेला वचन सांगायचं. आणि आपल्याला माहिती की मार्था एक दिवशी म्हणत होती, प्रभूजी, मरियेला सांगा, मला खूप कामाची दगदग आहे, मदत करत नाही. घर घर की स्टोरी एक जैसी आहे, मला कामात मदत करत नाही, तिला सांगा. मार्थे मार्थे, पुष्कळ गोष्टीविषयी तू चिंता करतेस, येशूने सांगितलं. आणि येशू ख्रिस्ताने तिला सांगितलं की तिने चांगला वाटा निवडलेला आहे. असा हा परिवार, ज्या परिवारात येशूचं नेहमी येणं जाणं होतं, त्या परिवारात आज एक फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे की त्या परिवारातला जो एकुलता एक भाऊ आहे, लाजार, आजारी पडलेला आहे. आज येशूची गरज आहे त्या परिवाराला, पण येशू ख्रिस्त तिथं नाहीये. लाजार आजारी आहे, त्याची कंडिशन वाईट आहे. लाजारचं काय होईल माहित नाही. त्यांना एक गोष्ट माहिती आहे की येशू रोग बरे करणारा देव आहे. त्यांना हे ठाऊक आहे की येशू ख्रिस्त आरोग्य देणारा देव आहे. आणि म्हणून या बहिणीने निरोप पाठवलाय, येशू, ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आजारी आहे. याचा अर्थ तुझं प्रेम आहे तर तू ये आणि त्याला बरं कर. तू ये आणि बरं कर. येशूला कळालंय लाजार आजारी आहे, पण त्याच्या आजारात येशू आला नाही. कितीतरी वेळा संकट जीवनात आले, अडचण आली की लगेच दोष द्यायला सुरुवात करतात लोक. हे देवा, कुठं लपलस तू? शेंडीचे लोक चांगलेत, पण बाकी जागेवर लोक असं म्हणतात, हे देवा, कुठं लपलस तू? हे देवा, मीच सापडलो का तुला? तू काय येत नाहीस देवा? माझी मदत का करत नाहीस? माझ्या जीवनात तू काम का करत नाही? एकदम व्याकुळ होऊन लोक विचारतात देवाला. येशू ख्रिस्त लाजर आजारी पडला तरी त्या गावात आला नाही. दुःखाचं वातावरण आहे. शेजार पाजारची कुजबूज करत असतील. एवढ्या जगासाठी चमत्कार करतो, आज कुठं गेला तुझा येशू? एवढं कार्य करणारा येशू आहे, कुठं गेला? आणि जे प्रार्थना करणारे लोक आहेत त्यांना पण खूप वेळा अशा प्रसंगांना सामोरे जावं लागतं. जेव्हा तुम्ही प्रार्थना करणारे, तुमच्या प्रार्थनेने मोठी मोठी कामं होतात. तुमच्या जीवनात एखादी अडचण आली, लोकांना तुम्हाला टोचून बोलायला आवडतं, कुठं गेला तुमचा येशू? येशू कुठं गेला नाही. येशू बरोबर आहे आमच्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या गौरवाच्या वेळेची आम्ही वाट पाहिली पाहिजे.
येशू पर्यंत निरोप पोहोचलेला आहे आणि येशूला सांगण्यात आलेला आहे की ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, निरोप आला आणि येशू काय म्हणतो ऐका, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. आमेन, हालेलुया. लाजाराच्या जीवनात आलेला आजार, लाजार आणि आजार चांगलं यमक मिळालं आपल्याला आज. लाजाराच्या जीवनातला आजार त्याच्या मरणासाठी नव्हता तर देवाच्या गौरवासाठी होता. आमचा देव आमच्या दुःखाचं रूपांतर त्याच्या गौरवात करतो प्रियांनो. आमच्या अडचणीचं रूपांतर त्याच्या गौरवात करतो. तर ना येशू ख्रिस्त तो लाजर आजारी पडला तरी गेलाच नाही, सिरियस झाला एकदम, शेवटचे श्वास, आता मरण्याच्या लागास लागला. येशू ख्रिस्त आला नाही, लाजर मेला. दोन्ही बहिणींची आशा संपली, मनात दुःख. येशू आमच्याकडे नेहमी यायचा, पण आता मैतीला सुद्धा आला नाही. असं म्हणून सरते शेवटी त्यांनी त्या भावाला दफन केलं प्रियांनो, कबरेत ठेवून दिलं. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, कधी ना कधी येशू येणारच आहे त्या गावामध्ये. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया. कधी ना कधी त्या गावात येशू येणारच आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी येशू ख्रिस्त जस्ट बेथानीमध्ये प्रवेश करत आहे. मार्था धावत आली, प्रभूजी प्रभूजी तू इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता, माझा भाऊ मेला नसता. बहीण शोक करत आहे आपल्या भावासाठी, आपलं दुःख प्रभूला ती सांगत आहे. प्रभू तू इथं असायला पाहिजे होतास, तू जर असतास तर माझा भाऊ मेला नसता, तू इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता. मारते, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. हालेलुया. मी इथं नव्हतो म्हणून जे झालं ते झालं, पण आता मी आलो आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू काय सांगत आहे, आता मी आलो आहे. पुनरुत्थान तुझ्या गावामध्ये आलेलं आहे. या बेथानीमध्ये आज पुनरुत्थान आलेलं आहे. या बेथानीमध्ये आज जीवन आलेलं आहे. आज सगळ्या संकटांना संपवणारा देवाचा पुत्र तुझ्या गावी आलेला आहे. मरियेला न्यूज कळाली, प्रभू आलाय. ती पण घरातून धावत आली प्रभूकडे. प्रभूला परत ती पण म्हणते, प्रभूजी तू इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता. दोन्ही बहिणींचं बोलणं एकच आहे, तू इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता, तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता, पण आता तो मेलाय. येशूने विचारलं, योहान 11:35 मध्ये तर येशू रडला, बायबल सांगतं. आता येशू बहुतांशी लोकांच्या वेगवेगळी मतं असतील, पण येशूला माहिती की तो त्याला उठवणार आहे. मग रडला का? एक लाजार मेला हे दुःख नाहीये, अख्ख्या गावाचा विश्वास मेला हे दुःख आहे प्रियांनो. विश्वास मेला. येशू बोलून तो विश्वास जागृत करत आहे. आधी त्यांनी मरिया मर्थेचा विश्वास पुनरुत्थित केला. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. हालेलुया. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. कुठं ठेवलाय त्याला? त्यांना वाटलं आता ह्याला रडायचे कबरेकडे जाऊन, कारण की पुरातन काळापासून हीच पद्धत आहे. लोक जिवंत पण येत नाही, पण मेले की खूप जमा होतात. आणि एक सन्मानाची गोष्ट समजली जाते, ह्याच्या मैतीला एवढी गर्दी झाली. एखादा मुलगा आई बापाकडे बघत नाही, पण मैतीला लई गर्दी, एकदम इतकी गर्दी. त्याच्यात आनंद वाटतो माणसाला. काही लोक तयारीतच असतात, कधी कोण जात आहे आणि ती कधी धावपळ करतायत. आपल्या इकडचे लोक तसे नाहीत, पण काही ठिकाणी आहेत असे. जिवंतपणे बोलणार नाही समोरून 2 शब्द प्रेमाचे, मेले की खूप गर्दी करतील. त्यांना वाटलं आता येशू पण असंच आहे, त्यांच्यापैकीच एक आता मेलाय ना लाजर, त्याच्या मैतीवरती, त्या कबरेवरती रडण्यासाठी याला जायचंय. सगळे लोक त्या ठिकाणी जमले आणि येशूने सांगितलं, धोंड बाजूला करा. सख्खी बहीण म्हणते, प्रभू त्याला आता दुर्गंधी येत असेल,
धोंड बाजूला करा. काही लोकांनी ती धोंड बाजूला केली. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी खूप मोठी प्रार्थना करत नाही. येशू ख्रिस्त म्हणत नाही की आता आपल्याला ह्या लाजरासाठी प्रार्थना करण्याकरिता आपल्याला आता 4 तास प्रार्थनेत राहावं लागेल. सगळे गुडघ्यावर या, सगळे प्रार्थना करूया. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा ना डीजेस दिनाकरण अंकल यांचा एक इंटरव्ह्यू बेनी हिन पास्टरांनी घेतला होता आणि त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की डीजेस दिनाकरण यांना प्रश्न विचारला बेनी हिन पास्टरांनी की आम्ही येतो, आम्ही 4 तास आराधना करतो, मग देवाची उपस्थिती येते. तुम्ही ऐकता का चर्च? आम्ही येतो स्टेजवरती, आम्ही प्रार्थनेला येतो, आम्ही आराधना करतो आणि मग त्याच्यानंतर देवाची उपस्थिती येते. तुमच्या लाईफ मध्ये काय असं स्पेशल आहे तुम्ही स्टेजवर आल्या आल्या देवाची उपस्थिती येते? त्यांनी एक सहज साधं सोपं उत्तर दिलं, तुम्ही जे आराधना स्टेजवरती येऊन करता ती आराधना मी घरी करून येतो. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? आमची ही लाईफस्टाईल पाहिजे. फक्त सभेत आलोय म्हणून आराधना नको, आमच्या घरीदारी पण आम्ही आराधना केली पाहिजे. आम्ही रात्रंदिवस प्रभूच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. निरंतर आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. ते आमच्यासाठी एक मोठं आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. येशू प्रार्थनामय जीवनामध्ये आहे. ऑलरेडी त्याने प्रार्थनेत स्वतःला तयार केलंय. त्याला फार प्रार्थना करावी लागली नाही. फक्त एक वाक्य, लाजरा बाहेर ये. मेलेला मुर्दा प्रेत वस्त्रासहित बाहेर आला. सगळे आश्चर्यचकित झाले. येशूचं सामर्थ्य मुर्दे उठवणारं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस लाजार मेला सगळे दुःखी झाले. येशू आल्यावर रडणाऱ्या लोकांना त्याने हसायला लावलं. जे लोक नाराज होते त्यांनी देवाचं गौरव पाहिलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. दुःखामध्ये तुम्ही रडले असाल, संकटामध्ये तुम्ही निराश झाले असाल, तुमच्या अडचणीच्या प्रसंगामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराश आणि नाराज झाले असाल, पण आजच्या रात्री एक गोष्ट समजून घ्या. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही येशूच्या हाती स्वाधीन करता, तुमच्या जीवनासाठी प्रभू महान आणि अद्भुत काम करायला सुरुवात करतो. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुम्ही आनंदी आहात? तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस तांबडा समुद्र ह्या लोकांच्या समोर होता, इस्रायल लोकांच्या, त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, त्या प्रसंगामध्ये तो तांबडा समुद्र परमेश्वराने ह्यासाठी दुभागला की फक्त इस्रायल लोकांना मार्ग मिळावा यासाठी नव्हे, तर त्यांच्या वैऱ्यांचा त्या दिवशी शेवट व्हावा. आमेन. हालेलुया. परमेश्वराने त्या वैऱ्यांचा शेवट केला आणि त्या ठिकाणी देवाचं महान आणि अद्भुत गौरव प्रकट झालं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आजच्या रात्री ह्या 3 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. जन्मंदा असो किंवा लाजर असो किंवा तांबडा समुद्र असो, त्या सर्व गोष्टींमधून देवाचं पवित्र गौरव प्रकट झालेलं आहे.